आता एक देवाचा अवतार सज्जनासाठी तरी आहे, नाही तर दुर्जनासाठी तरी आहे. पण आता आपण लागलो मधले, ना सज्जन ना दुर्जन, आपल्यासाठी कोण आहेत नाही का. म्हणून आपली देवाची ओळख झालेली नाही, आणि ती ओळख साधू संतांनी करून दिली. बाबा तुम्हाला देव ओळखावं लागेल. मग देव अगोदर ओळखून घ्या, कारण देव ओळखणं अशक्य काय, त्याच्या काही गोष्टी आहेत. देव का ओळखायला येत नाही त्याचं कारण पहिली गोष्ट असे की देव आपल्याला ओळखायला येत नाही ह्याच्यात काही विशेष नाही. देव वेदांना सुद्धा समजलं नाही, किंवा देव कोणालाच कळाला नाही नव्हता. त्याचं कारण असं आहे, श्रुतीला विचारलं बाई तुला वेद, वेदांना विचारा, श्रुतींना विचारा, तुम्हाला देव कळाला का. श्रुती असं सांगायला लागली, श्रुती नेती नेती म्हणती नाही का, त्यांना पुराणाशी वाट, श्रुतीने नती पार. पुराणाला कळाला नाही, श्रुतीला कळाला नाही, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळेल का मला सांगा. तो का कळत नाही त्याचं कारण आहे, आपल्या ठिकाणी नामदेव महाराजांसारख्याला असं वाटायचं की फक्त विटेवर उभा आहे तेवढाच पांडुरंग आहे, कुठेच नाही. शेवटी गोरोबा काकाला थापटणं मारावं लागलं, आणि मग त्यांना जावं लागलं की सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे याची अस्तित्वाची जाणीव करून द्यावं लागली. कारण ते आपल्याला कळत नाही. जडी स्थळी काष्टी पाशाने चेतन अचेतन सजीव निर्जीव गोष्टीमध्ये तो परमात्मा नटलेला आहे. ही जाणीव ज्या वेळेला होते, महाराज म्हणतात विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठावना ही भरला, विठ्ठल विस्तारेला जने सप्तही पाताळे. सगळीकडे भगवान परमात्मा. एवढंच नाही तर महाराज पुढे म्हणतात नाही रिता ठावना सगळीकडे बघत नाही. म्हणून खांबावरीला तुम्हाला दुर्जने का खांबात तुमचा देव आहे का असं विचारल्यावर खांबावर लात मारली, तिथं देव प्रगट झाला. त्याचं कारण जडी स्थळी काष्टी पाशाने चेतन चेतन सजीव निर्जीव गोष्टीमध्ये तो परमात्मा आहे. ही जाणीव तुम्हाला मला झालेलीच नाही. आपल्याला वाटतं फक्त चार भिंतीमध्ये कधी काही न हलणारा, न बोलणारा, न खाणारा, बघा न बघणारा, नाही तर देव जर बघणारा असता ना आपल्याकडे, तुम्हाला सांगतो तंबाखूचा विडा तोंडात ठेवून देवाच्या पायावर डोकं ठेवणाऱ्या लोकांच्या मुस्कडातच देवाने मारली असते बरं. पण तो कधी हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, काहीच नाही का. ह्याला पक्क माहिती आहे. म्हणून तर बघा देवळात बिडी वडणारा माणूस आहे, त्याला कोण्या सुज्ञ माणसानं सांगितलं जातं देवळात बिडी वडू नका, आणि देव इथं मग तो घाबरल्यासारखं करतो, बाहेर पटांगणात जाऊन तिथं बिडी पुन्हा पेटवतो. आणि आता मात्र निवांत मनाने आकाशात धूर सुडी सुडीत बिडी वडतो. त्याला वाटतं की इथं देव काही बघत नाही का. त्याचं कारण देव तिथंच आहे. बघा किती भावना आपली. बघा तुम्ही आपल्या भावना पण विचित्र भावना आहे आपल्या. आता नरसिंहाचं मंदिर इथं आहे, एखादा माणूस बाजार करून निघाला, त्याला एवढा सुद्धा वेळ नाही की पिशवी ठेवावी, आज जाऊन दर्शन करावं. तो फक्त विचार करतो देव असला तर त्यानं बरं वाईट काही करू नये, म्हणून तू काय करतो अर्धी चप्पल काढतो, हातात ते एका पिशवी असते, एकच हात रिकामा असतो, रिकाम्या हाताने 2-3 वेळा छातीवर असं मारून घेतो. आणि असं करायला लागल्यावर देव तिकडून विचार करतो, बघून घेऊन म्हणतो का पाया पडतो. देवालाच कळत नाही का बरं. आपली परिस्थिती असे की आपल्याला देव कळाला नाही, त्याची आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची विटंबना ज्याला म्हणतात ती सहज आपल्याकडून होत असते. म्हणून देव कळणं पण महत्वाचं आहे, सामान्य माणसाचं काम नाही. अर्जुनाला देव न कळाल्यामुळे विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप बंद करावं, याच्यासाठी अर्जुनाने ज्या वेळेला भगवान परमात्मा श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली, त्यावेळेला आमच्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना अर्जुनाला गावंढळ म्हणायची पाळी आली. बघा परिणेन शीज गावंढिया काय कोपवाता धनंजया अंग सांडोगी छाया अलिंगे तोसी. अरे तू गावंढळ आहेस, अंग सोडून दिलं आणि त्याची पडलेली सावली त्याला तू मिठे मारायला लागला, तुला पण देव कळाला नाही का. सगळ्यांना बऱ्याच मोठी उदाहरणं आहेत, आता मला वेळ नाही द्या, पण सगळ्यांना देव लवकर कळाला नाही. मग तुमच्या माझ्यासारख्या सामान्याची परिस्थिती काय होईल मला सांगा. नदीला पूर आला आणि उंटाच्या पाठीवरून ज्या वेळेला पाणी जातं त्यावेळेला शिळी म्हणते माझं पलीकडे जाणं जमल का, नाही जमणार का बरं. त्याचं कारण आपली अजून फार अज्ञान स्थितीची आहे, आणि म्हणून मोठ्या मोठ्यांची स्थिती त्यांना देव कळाला नाही. का कळत नाही त्याचं कारण तो कुणालाच कळाला नाही.
नाही, त्याचं स्वरूप तसं आहे. कसं स्वरूप आहे? तो कळण्याच्या पलीकडे आहे. म्हणून त्याला एक वेदांतामध्ये शब्द वापरलाय, तो असंग आहे आणि तो अगम्य आहे. अगम्य म्हणजे गम्यतेच्या पलीकडचा, न कळण्याचा आहे. म्हणून बघा, त्याला कळत नाही म्हणून त्याचं वर्णन करताना दोन पद्धतीने वर्णन केलंय. एक स्वरूप लक्षणानं वर्णन केलंय आणि दुसरं तटस्थ लक्षणानं वर्णन केलंय. स्वरूप लक्षणांचा विचार करताना असं सांगितलं, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण वर्ण जेथे. याच भाषांतर करताना म्हणतात, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. त्याला रंग, रूप, आकार, छाया, वर्ण काहीच नाही असा देव आहे. आपल्याला कळेल का मला सांगा? म्हणून देव लवकर कळत नाही. तो कळण्यासाठी ज्याचा विचार करावा लागेल. कोणता विचार करावा लागेल? शास्त्र म्हणतं, वस्तू कळायची झाली तर ती कळून घेण्यासाठी काय करावं लागेल? एखादी वस्तू मिळाली पण ती जर कळाली नाही तर ती मिळून सुद्धा वाया जाते. म्हणून त्या वस्तूचं लक्षण आपल्याला माहित पाहिजे. या प्रयत्नात तुकाराम महाराज म्हणतात, आता देव तुम्हाला कळावा याच्यासाठी मी देवाची काही लक्षणं तुमच्या पुढे ठेवतो. या प्रयत्नाला जो अभंग निर्माण झाला, त्या अभंगाच्या पहिल्या चरणात देवाचं जाणते पण वर्णन. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता, जाणता, देव जाणता, देव जाणता, आपुलिया सत्ता एकाएकी. भगवान परमात्म्याचं जाणतेपण नावाचं जे लक्षण आहे ते सांगत असताना महाराज जाणता शब्द दोनदा वापरतात बरं. विशेष या अभंगाचा प्रत्येक शब्द दोन दोनदा वापरलेला. या अभंगामध्ये देवाचं वर्णन करायला सुरुवात केली
देवाच्या ठिकाणी असलेल्या लक्षणांचा विचार करायला सुरुवात केली, किंबहुना देवाची स्तुती करायला सुरुवात केली. बघा आता इथे साधू संतांचं एक वैशिष्ट्य आहे. संत महात्मा कधी आणि त्या ठिकाणी देव सोडून किंवा संतांचं वर्णन करतात किंवा संत फक्त देवाचंच वर्णन करतात. इतरांचं कोणाचं वर्णन केलेलं कुठे आपल्याला सापडणार नाही. प्रपंचाचं वर्णन करणारे अभंग आहेत असं तुम्ही जर म्हणाल तर ते प्रपंचाचं वर्णन करणारे नसून प्रपंचाचा निषेध करणारे किंवा प्रपंचात असणारं दुःखरूपता प्रकट करण्यासाठी केलेले अभंग आहेत. ते प्रपंचाचं वर्णन नाही आहे. वर्णन करताना दोनच वर्णन करण्याचे विषय आहेत साधू संतांच्या पुढे संतांच्या पुढे. ते म्हणजे एक तर देव तरी असेल नाहीतर संत तरी असेल. संतांचं तरी वर्णन केलेलं आहे किंवा देवाचं वर्णन केलंय. खऱ्या अर्थाने देवाची स्तुती आणि या ठिकाणी केलेली आहे. आता स्तुती करणं नावाची जी गोष्ट आहे ती चांगली आहे का वाईट याचा शास्त्रकार विचार करताना असं म्हणतात की तुम्हाला स्तुती आणि निंदा करायची आपल्याला तुम्हाला मला सवय नाही का. तुम्हाला मला सवय काय बघा, तुम्ही बोलताना आपली सवय अशी आहे आपण बोलायला संवादाची सुरुवातच मुळात स्तुतीने तरी करतो नाही तर निंदेने करतो बरं का. बघा चार लोक एकत्र बसले तर तो कुणाला तरी नावं ठेवतो नाहीतर कुणाचं तरी काहीतरी आणि वर्णन करतो. एखाद्याची स्तुती करणं आणि एखाद्याची निंदा करणं हाच आपला संवादाचा प्रामुख्याने विषय असतो. शास्त्रकारांनी दोन्हीवर बंधनं घातलेली आहेत. त्यांनी सांगितलं निंदा कोणाची करू नका. त्याचं कारण असं आहे की निंदक जो आहे त्या निंदकाच्या जवळ अशेष पाप, ज्या पापाला कोणी मालक नाही. आणखीन एक शब्द वापरू का, जे पाप बेवारशी आहे, बेवारशी म्हणजे त्याला मालकच नाही, ती सगळी निंदा करणाऱ्या माणसाच्या डोक्यावर येऊन आपोआप बसतात. आणि निंदा करण्याचा तोटा शास्त्रकार सांगत असताना भागवतात एक खूप मोठा तोटा सांगितला. निंदा जर दुसऱ्याची केली तर काय तोटा होतो ते म्हणजे फार मोठा तोटा असा होतो की जो माणूस निंदा करतो ना बरं का, तर ते निंदा केल्याबरोबर एक गोष्ट होते की ज्याची निंदा तो करतो त्याच्या जवळचं पाप त्याच्याकडे येतं आणि ज्याची निंदा त्याने केली ते जो निंदक आहे आणि निंदा करणार आहे त्याच्या जवळचं पुण्य त्याच्याकडे जातं. उलट पालट होतं ते. आणि म्हणून निंदा करू नका असं भागवतांना सांगितलं बरं का. आता मला हा विषय महत्वाचा किंवा जास्त विस्तार करायचा गरज नाही. निंदा आणि स्तुती करायची असेल तर आपल्याला परवानगी दिली, तुम्हाला मला दिली. काय दिली परवानगी? तुम्हाला स्तुती आणि निंदा करायची हौस आहे ना, त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही ना, मग तुम्हाला परवानगी आहे. म्हणजे काय परवानगी आहे? स्तुती आणि निंदा करायची असली तर ती फक्त तुम्ही देवाचीच करा बरं का, व्यर्थ मानवाची करू नका. तुम्हाला स्तुती करायची आहे ना, जा देवाच्या पुढे उभा राहा, विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा म्हणा पुरुष सूक्त म्हणा नाही का, किंवा आणखीन तुम्हाला कशाने वर्णन करायचं त्या देवाचं सगळ्या नामावली घेऊन त्याचं वर्णन करा, त्याची स्तुती करा, देवाची स्तुती करा. आता तुम्हाला नाही स्तुती करायची तर निंदा करायची आहे ना, तर निंदा करायसाठी तुम्हाला जा देवाच्या समोर आणि देवाला समोरासमोर उभा राहून त्याची निंदा करा. त्याला ताकद लागते, लक्षात ठेवा. काय तुमची माझ्यासारखीची काम नाही. आपण देवाला एवढं भेटतो. बऱ्याच वेळेला आम्ही देवस्थानाकडे गेलो, पाया पडायला बघितलं तर माणसं फडाफडा आपल्या मुस्कडीतच मारून घेतात. आपण विचारलं का मुस्कडीत का मारली? तो म्हणतो असलाच देव तर काही बडवाकडे करू नये आपल्याला. तो भीतो का इतका भिणाऱ्या माणसाला देवाच्या पुढे उभा राहून निंदा करण्याची ताकद नाही, देवाला शिवे देण्याची ताकद आहे का? मला सांगा. नामदेव महाराजांसारखा श्रेष्ठ संत आहे, देवाच्या पुढे उभा राहिला आणि देवाच्या पुढे हात करून देवाला म्हणायला लागले, निकवड्या निष्ठुरा लाज नाही, तू निकवडे आहे, निष्ठुर आहे, तुला लाज नाही, निर्लज्ज आहेस तू, असं देवाच्या समोर उभा राहून आपली ताकद आहे का? मला सांगा. जनाबाई होती, उभी राहून अंगणी शिव्या देते दासी, दासी जणी शिव्या देते, पण कुठे देते बघा ना. याच्या सुद्धा गंमत आहे. घरात चार भिंतीच्या दरवाजा लावून शिव्या देणं वेगळं, पण अंगणात उभं राहून शिव्या देणं वेगळं बरं का. अंगणातल्या शिव्या दोन गोष्टींनी विशेष असतात. अंगणात देण्याच्या शिव्या विशेष कशा असतात? शास्त्र म्हणतं अंगणात देणाऱ्या शिव्या वेगळ्या आणि घरात दिलेल्या शिव्या वेगळ्या. घरातल्या शिव्या एक तर त्या ऐकायला दुसऱ्याला येत नाही एक, आणि अंगणातल्या शिव्या मोठ्याने असतात आणि घरातल्या शिव्याच्या आणि अंगणातल्या शिव्यातला फरक काय? अंगणातल्या शिव्या ह्या पट्टीतल्या असतात, त्या श्राव्य असतात, ऐकण्यासारख्या, लोक त्याला गोळा होतात नाही का. विठाला जनाबाई अंगणात उभा राहायची, देवाच्याकडे हात करायचे आणि देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि देवाला मोठ्या मोठ्या शिव्या द्यायची, शिव्याच द्यायची. अरे विठा, अरे विठा, अरे विठा, अरे
ती रांडरणकी झाली. हे काही शब्द आहेत का मला सांगा? अरे विठ्या मूळ महाराजांच्या कार्त्या नाही का, की देवाला समोरासमोर उभा अशा शिव्या द्यायच्या, पट्टीतल्या शिव्या दिल्या बर का. आणि मग ह्या शिव्या देत असताना त्या देवाला तेवढी ताकद होती. त्याचं कारण काय मला सांगा? देवाचं वर्णन करायचं झालं तर आशाचं वर्णन करा. कोणाचं वर्णन करा? माणसाचं वर्णन करूच नका. त्याला शास्त्रकार दोन गोष्टीची बंधनं घातलेली आहेत. माणसाचं वर्णन करूच नका, तुम्ही देवाचं वर्णन करा आणि संतांचं करा. का बरं? वर्णनामध्ये सामान्यपणे व्यवहारातल्या दोन गोष्टी मी तुम्हाला म्हणतो, त्या दोन गोष्टी अशा असतात. वर्णन आशाचं करा बर का, की काही वर्णन केलं, कसंही वर्णन केलं, कोणत्याही शब्दात वर्णन केलं तरी ते त्याला खपलं पाहिजे. आणि ज्याचं वर्णन केल्यावर आपल्याला आनंद वाटला पाहिजे याचं वर्णन करा. विठ्ठला काही वर्णन केलं तरी खपलं पाहिजे. आता मला सांगा, एखादा मनुष्य मला भेटला आणि मी त्याला म्हणलं बा तुम्ही चोर आहेत बरं का. आता हे चोर असं म्हणल्यावर त्याचं वर्णन होईल का भांडणं होते? मला सांगा, त्याला ते खपणार नाही. का बरं? आता देवाला आमची जनाबाई उभा राहिली आणि सांगितलं पंढरीचा चोर आहे, गळा बांधून दोर, त्याला चोर म्हणले. त्याला अरे विठ्या म्हणले. त्याला कसं वर्णन केलं तरी ज्याला खपतं ना त्याला देव म्हणतात. सगळं वर्णन त्याच्या ठिकाणी खपतं. म्हणून तुम्ही त्याला शिव्या दिल्या, खपल्या, त्याचं वर्णन केलं, खपलं. जिथं हे सगळं खपून जातं नाही का, जे त्याला सार्थ अशा प्रकारचं होतं म्हणून त्या देवाचं वर्णन करा. ते तिथं खपतंय. कोणतेही शब्द तिथे खपतात नाही का. वेदांताने वर्णन केलं, चांगल्या शब्दात खपतं. जनाबाईने दिलेल्या शिव्या सुद्धा, आणि तिथे त्या ठिकाणी अशा प्रकारची फुलं होऊन फुटतात, अभंग होतात. किंबहुना त्या मंत्र जे आहेत ते त्या ठिकाणी दगडासारखे लागतात. पण देव म्हणतो मला जनाबाईने दिलेल्या शिव्या फार आवडतात. का? त्याचं कारण ते तिथं खपतं. शिव्या सुद्धा तिथे खपतात. आपल्याला शिव्या खपतात का? विचार करा. एखाद्याने शिव्या द्यायला सुरुवात दिली नाही खपणार. त्याचं कारण जिथं खपतंय ना सगळं, जिथं ते वर्णन करताना काही ज्याला लागू पडतं ते त्या ठिकाणी अशा प्रकारचं वर्णन करा आणि त्याचं वर्णन करा. आणि वर्णन करताना आपल्यालाही आनंद होतो आणि ज्याचं वर्णन आपण करतो त्याला पण आनंद होतो, अशाचं वर्णन करा. विठ्ठला महाराजांनी देवाचं वर्णन करायला सुरुवात केली आणि वर्णन करताना त्याची लक्षणं सांगत असताना अभंगाच्या प्रत्येक चरणात एक शब्द दोन वापरला. आता पहिलं चरण विचार केला, देव जाणता, देव जाणता, जाणता जाणता शब्द दोनदा वापरला. दुसऱ्या चरणाचा विचार केला तर तिथं पण देव चतुर, देव चतुर, चतुर दोन शब्द दोनदा वापरले. आणि तिसऱ्या चरणाचा विचार केला तर देव निराळा, देव निराळा, म्हणजे एकच शब्द दोनदा वापरले. ज्या ती एक शब्द दोनदा वापरले. खरं तर तीनच लक्षणं सांगितली आहेत. कोणती? जाणताय, चतुर आहे, निराळ आहे. तीन लक्षणं आहेत. पण तीन लक्षणासाठी ज्या वेळेला 6 शब्द येतात त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की देवाचे अनंत गुण आहेत बरं का. पण अनंत गुणांना ज्या 6 गुणांमध्ये त्या ठिकाणी बसवलेले आहे, ज्याला षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान म्हणतात, त्या अनंत गुणापैकी 6 गुण देवाचे काढले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐका, यशस्वी अवदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुण त्या ठिकाणी निवडून काढले. ज्ञानेश्वर महाराज 6 गुण सांगतात, शास्त्रकार 6 गुण सांगतात. अनंत गुणाला 6 गुणामध्ये मर्यादित केले. तसेच हे 6 शब्द जे आहेत ना त्या 6 शब्दामध्ये म्हणजे एकाच शब्दाला दोनदा वापरून इथे महाराजांनी 6 गुण सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला जाणता जाणता शब्द वापरला, देव जाणता, देव जाणता. आता जाणता जाणता दोनदा शब्द आहे. मग एक शब्द दोनदा वापरणं ही व्याकरणाच्या दृष्टीने चूक आहे. त्याला व्याघात नावाचा आणि त्या ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष होतो. दोनदा बोलणं दुरुक्ती म्हणतात. दोनदा बोलणं काय होतं? दुरुक्ती, डबल बोलणं. आपल्याकडचा तर ते दोषच आहे. आपण सारखं दुरुक्ती करतो म्हणजे बघा आपल्याला दुरुक्ती करताना काहीच कळत नाही कशासाठी करतोय ते. बघा काही काय माणसं आली की म्हणतात महाराज आम्ही जरा मुलीच्या कन्या शाळेत जाऊन येतो. आता मुलीची कन्या शाळा नाही का, मुली कन्या हे दोन शब्द एकच आहे ना, पण तरी ते वापरतात. एखादा प्रवासाला निघाला तिथं म्हणतो पाण्याची वॉटर बॅग घेतली का? आता वॉटर म्हणजे पाणी ना, पाण्याची वॉटर बॅग म्हणण्याचे काय कारण आहे? आपल्याला आपण दुरुक्ती करतो हे सुद्धा कळत नाही बरं का. विठ्ठला शास्त्राने दुरुक्तीला काही मर्यादा दिल्या. का दुरुक्तीला मर्यादा दिल्या? त्याचं कारण आहे दुरुक्तीला मर्यादा आहे बरं का. कशा मर्यादा आहेत बघा. त्याचं कारण असं आहे, एक शब्द ज्या वेळेला दोनदा येतो त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा ज्या वेळेला शास्त्र सांगतात त्यावेळेला त्यांनी सांगितलंय दुरुक्ती करण्यासाठी इथे परवानगी दिली. एक पहिल्यांदा आदरामध्ये दुरुक्ती होते बरं का. आदर जर जास्त व्यक्त करायचा असला तर दुरुक्ती होते.
दुसऱ्यांदा संपूर्ण अर्थानं जर काही सांगायचं असेल तर दुरुक्ती होऊ शकते. तिसऱ्यांदा शास्त्रकार सांगतात निश्चयात्मक रीतीने एखादी गोष्ट सांगायची झाली तर दुरुक्ती होऊ शकते बरं का. आता बघा आदरानं दुरुक्ती आपण सुद्धा करतो. एखादा माणूस मोठा माणूस आपल्या घरी आला की त्याला आपण म्हणतो या या बसा बसा, या बसा बसा, ही आदरानं केलेली दुरुक्ती आहे बरं का. त्याला आदराची दुरुक्ती म्हणतात. एखादी गोष्ट आहे ती संपूर्ण अर्थानं तुम्हाला मला सांगायची. एखाद्या नोकरानं फुलं तोडून आणली आणि आणल्यावर मालकापुढे ठेवताना तो म्हणतो मालक बागेतले फुल तोडून आणलं, याचा अर्थ ती संपूर्ण अर्थानं झालेली दुरुक्ती आहे. आणि तिसरी दुरुक्ती आहे निश्चयात्मक दुरुक्ती आहे. ते निश्चयात्मक म्हणजे कसे असते, निश्चयाने एखादी गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे त्यावेळेला आपण कसं सांगतो मी तुमच्या घरी येणार म्हणजे येणारच, ही जी दुरुक्ती आहे त्याला निश्चयात्मक दुरुक्ती म्हणतात. विठाला या भंगात केलेले दुरुक्ती कशा आहेत, त्या निश्चयात्मक आहेत, संपूर्ण अर्थाने आहेत आणि देवाच्या संबंधात असलेल्या आदरानं सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या अर्थाने याचा विचार करायला आपल्याला वेळ नाही, पण थोड्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो. ही दुरुक्ती जी आहे ती जाणता शब्द वापरलाय. जाणता शब्द देवाला वापरण्याचं कारण काय आहे, जाणता म्हणजे तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे त्याला सगळं कळतं. ते कसं कळतं याचं कारण जे आहे ते अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगताना म्हणतात आपुलिया सत्ता एकाएकी. त्याची सत्ता एकाएकी असल्यामुळे तो सर्व सत्ताधीश असल्यामुळे सगळं त्याला कळतं, तो सर्वज्ञ आहे. म्हणून सर्वज्ञ या शब्दाचं वर्णन करताना जाणत्या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला घ्यावे लागतील. पहिला जाणता कसा की तो यष्टी आणि समष्टी असं म्हणतात. जास्त खोल सांगत नाही पण तरी सांगून जातो. ज्या वेळेला तो वैयक्तिकरित्या आपलं अंतःकरण जाणतो त्याला, आणि त्या ठिकाणी समष्टी ज्याला म्हणतात आणि यष्टी ज्याला म्हणतात त्या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरताना असं म्हणतात की तो सगळ्यांची भूमिका ज्या वेळेला जाणतो त्यावेळेला त्याचं जाणते पण वेगळं आहे. आणि तो फक्त वैयक्तिक एखाद्याच्या अंतःकरणातली भावना जाणतो त्यावेळेला त्याचं स्वरूप वेगळं आहे. किंवा ज्या वेळेला सगळं जग निर्माण केलंय त्यावेळेला जग असताना जाणतो आणि जग नसताना तो एकाएकी ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो जाणतो. त्याला ते जग नसताना सुद्धा सगळं जाणतेपणा त्याच्याकडे राहतो, त्याला जाणतं म्हणतात. जसं शास्त्रकार उदाहरण देताना असं म्हणतात एखादा रंगमंच आहे, त्या रंगमंचावर लावलेली जी दिवी आहे ते नटनटी काम करताना प्रकाशात त्यांचं त्या ठिकाणी आणि सगळं स्वरूप दाखवण्याचं काम ते लाईट करतं. पण आता प्रयोग संपला त्या ठिकाणी अशा प्रकारचे नटनट्या निघून गेल्या पण लाईट मात्र निघून जात नाही. ती लाईट तशीच तशी राहते का, त्याचं कारण आहे की तो एकट्यापणात पण जाणतो आणि सर्वज्ञपणामध्ये सगळं जग असताना सुद्धा जाणतो. म्हणून हा जाणता शब्द दोनदा आहे. विठाला सर्वज्ञता ज्याला म्हणतात तो सर्वज्ञता नाही कळणारी, थोडं सोपं करून जवळ येऊन सांगतो. ते सोपं असं आहे, ते सोपं असं आहे. सर्वज्ञ म्हणजे तुमच्या माझ्या मनातलं जाणणं जे आहे ते फक्त देवालाच कळतं बरं का. संतांना देवाला कळतं. संत देवाच्या भूमिका वेगळ्या समजू नका. देवते संत निमित्त त्या मी देवाचं वर्णन करत असताना ते संतांचं असं घेत म्हणून चाला बरं का. आता त्याला सगळं कळतं. काय कळतं, तुमच्या माझ्या मनात काय चाललंय ते कळतं. देवाला सगळं कळतं म्हणजे तुम्ही देवाच्या पायावर डोकं ठेवताना तुमच्या मनात नेमके काय विचार चालले हे देवाला कळतं बरं का. लक्षात ठेवा, आपण इथं बसलो ते नेमकं इथेच बसलोय का कुठे घरी गेलो हे सुद्धा त्यांनाच कळतं, आपल्याला नाही कळणार नाही का. त्याचं कारण त्या भावना ज्या मनातल्या ज्या आहेत, मनात चाललेले विचार आहेत, अंतर जे आहे ते त्याला कळतं बरं का. तोच सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ किती याच्यासाठी एक उदाहरण देऊन मी पुढे जाईन. ते आपल्याला पुराणातलं उदाहरण असल्यामुळे ते जास्त जवळचं कळावं याच्यासाठी जाणतेपणा आपल्याला लक्षात यावा याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो. पौराणिक दृष्टांत आहे. भजन करा विठाला. उदाहरण असं आहे की फार सगळं विस्ताराने सांगत नाही. सुदामजीला बायकोनं पाठवलं आणि कृष्णाकडे पाठवलं. जर काहीतरी तुमच्या मित्राकडून घेऊन या. मित्र श्रीमंत आहे, राजा आहे. हा सुदाम गेला. सुदामजी बरेच दिवस तेव्हा कृष्णाकडे राहतात आणि कृष्णाकडे सुदामजी राहत असताना श्रीकृष्णाची गंमत अशी होती. कृष्ण त्याची सगळी सेवा करायचा, जेवायला स्वतः घालायचा, त्याच्याबरोबर गप्पा मारायचा, राजकारण, समाजकारण, धर्मकारण सगळ्या गप्पा मारायच्या. पण एक गोष्ट तो बाजूला ठेवायचा बरं का नेहमी. कोणती, की तू का आला एवढंच विचारायचं नाही, बाकी सगळं सारख्या गप्पा मारायच्या.
आणि सुदाम म्हणतो यानं तू का नाही एवढं विचारलं ना तरी विषयाला सुरुवात होईल आणि आपल्याला काहीतरी बोलता येईल. पण कृष्ण असं म्हणतं की सगळ्या गप्पा मारायचा आणि तेवढाच विषय बाजूला ठेवायचा, तू का नाही विचारायचंच नाही. आणि मग सुदाम सुद्धा असा पक्का भक्त होता, त्यानं सुद्धा असं ठरवलं की प्राण गेला तरी मी ह्याला काही मागणार नाही बरं का. आणि कृष्ण म्हणतो तू मागितल्याशिवाय मी तुला काही देणार नाही. ह्याच्यामध्ये महिना 2 महिने निघून गेले, दोघं आपल्या आपल्या भूमिकेवर चुकी आहे. हा मागत नाही आणि देव म्हणतो मी मागितल्याशिवाय काही देणार नाही. दोघं दोघांच्या भूमिकेवर आहेत. रोज दुपारी जेवायला घालायचं पंचपक्वांना, जेवायला सुद्धा मला स्वतः भरवायचं, हा पंचपक्वांना भरायचं आणि पोट भरलं सुद्धा म्हणे की देवा बास आता पोट भरलं आणि मग चला झोपायची. वामकुक्षीची विश्रांतीची वेळ झाली की मग सुदामजीने झोपायचं आणि जगदाणी परमात्मा विश्वाचा चालक मानक कृष्णाने त्याचे पाय दाबायला सुरुवात करायची. आणि मग सुदामने पोट भरलेलं आहे, येथेच जेवण झालेलं आहे. आता वाम कुक्षी घेणारा सुदामजी वर असा छताकडे बघताना विचार करतो, हा सगळं बोलतोय, सगळं करतोय, सगळी सेवा करतो, पण तू काला एवढंच विचारित नाही बा. एवढंच बाजूला त्याने ठेवलंय. पण सुदामजी कृष्ण पाय दाबीत होते त्यावेळेला त्याच्या मनात विचार चालू झाले आणि चालू होताना हा विचारित नाही अजून सुद्धा किती दिवस गेले निघून, मला जायला पाहिजे असा विचार करता 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 विचार थोडे सुदामजीच्या मनातले पुढे गेले आणि सुदामजी असं विचार करायला लागले, जाऊ द्या यानं नाही विचारलं तरी चालेल म्हणले, नाही विचारलं नाही काय केलं तरी आता एक गोष्ट पक्की आहे म्हणले, आपल्या अंगावर घातलेला जो पितांबर आहे त्याला सोन्याच्या काड्या आहेत, आपल्या गळ्यात घातलेला जो रत्नजडित हार आहे त्याने एक पिढी आपली पुसून खाल्ली, एवढं जरी घरी नेलं ना तरी आपल्याला पुरणार आहे म्हणजे सुदामजीच्या मनात उगाच विचार चालला होता. वर पडल्या छतावर बघताना असा विचार सुदामजीच्या मनात चालू असताना भगवान परमात्मा कृष्ण पाय दाबीत होते आणि हा विचार देवाला कळाल्याबरोबर देवानं चिमटा घेतला आणि चिमटा घेतल्यावर सुदामजी उठून बसले. म्हणजे काय झालं देवा? म्हणजे काय नाही, तुझे विचार बिघडताय, जरा विचार सदा व्यवस्थित ठेव म्हणजे जमल. हे का झालं त्याचं कारण तो सर्वज्ञ म्हणून. बरं विठ्ठला विठ्ठला म्हणून तो जाणताय, त्याला शब्द वापरला तुमच्या मनातलं तो जाणतो म्हणून त्याला जाणता हा शब्द वापरला. देव जाणता देव म्हणून देवाला कोणी फसवू शकत नाही, तो तुमच्या मनातलं सगळं जाणतो, भाव कसा आहे तो जाणतो बरं का. म्हणून त्याला ते नेमकं कळतं. जरी कुणी किती काही करीत असलं तरी त्याच्या पुढे गेलं की त्याला कळतं हा कोणत्या पात्रतेचा भक्त आहे वा, नाही का. म्हणून नाही तर मग देवाला कोणाला काय देऊन मोकळा झाला असता, पण देव फसवायला एवढा सोपा नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात तो जाणता तर आहेच आहे पण तो सगळ्याला चतुरपणे ओळखतो. हे दुसऱ्या चरणामध्ये लक्षण महाराज देव चतुर देव
जाणतेपणा म्हणजे सर्वज्ञपणाचं लक्षण आपल्याला सांगताना दुसरं लक्षण देवाचं सांगताना दुसरं लक्षण सांगितलं तो चतुर आहे. म्हणून ते म्हणतात देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. तो चतुर आहे. हे शब्द दोनदा वापरले. चतुर का? त्याचं कारण आहे चतुर्थामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायसारख्या आहेत. एक चातुर्य म्हणजे काय की फक्त कृती कळते आणि दुसरं चातुर्य म्हणजे त्याची कृतीच्या पाठीमागे असणारी जी भावना आहे ती कळते. म्हणजे कृतीमध्ये जी वृत्ती आहे ती पण कळते आणि कृती पण कळते वर पांगी असणारी. या सगळ्या गोष्टी ज्याला कळतात म्हणून ते दोन शब्द आपल्या चतुर बघा. आपल्याला ज्यांच्या उत्सवाच्या दृष्टीने आपल्याला ही शिवाय तिथे पण चातुर्य देवाचं आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे बरं का. त्यांची कथा पण ऐकली किंवा ऐकणार असणार. त्यावेळेला भगवान परमात्मा त्या ठिकाणी नरसिंह रूपाने ज्या वेळेला प्रगट होतात ना त्यावेळेला असं म्हणतात की त्याच्या अगोदर हिरण्यकशिपूने वर काय मागितलं मला सांगा. काय मागितलं होता? त्यानं वर मागताना सगळं ब्रह्मदेवाच्या पुढे सगळं मागायला सुरुवात केली. काय मागितलं? मला शस्त्रास्त्रानं मरण नको, मला घरी मरण नको, दारात मरण नको, मला आणि माणसाकडून ह्याच्या आणि मरण नको. सगळ्या गोष्टी अशा ब्रह्मदेवाने होय होय म्हणायला सुरुवात केल्यावर जवळ असलेली जी मंडळी होती आपल्याला सगळ्यांना कथा माहिती विस्ताराने सांगत नाही. जवळ बसलेली सगळी मंडळी म्हणजे ब्रह्मदेवा हे काय करताय अशाने तो अमर होतोय. ते म्हणजे असू दे आमचे वडील आहेत ना हे ह्याच्यापेक्षा चतुर आहेत म्हणजे त्याच्यातनं काहीतरी पर्याय निघू शकतो म्हणजे आम्ही जरी होय म्हणलं तरी हा अमर होत नाही. आणि म्हणून बरोबर देवानं चातुर्य कसं वापरलं बघा. दिवसा नाही आणि रात्री नाही बरं का. आणि संध्या छाया जी पडते मधल्या ह्याच्या घरात नाही दारात नाही का, शस्त्रानं नाही अस्त्रानं नाही, पण हे सगळ्यांचा मध्य काढला आणि मध्य काढणारा जो त्याला चतुर म्हणतात. विठ्ठला चतुर आहे देव, चतुर आहे. तुम्ही आम्ही चतुर नाही लक्षात ठेवा. आपलं चातुर्य आपल्यालाच अडचणीत आणणार होतं बरं का. आपलं चातुर्य फार थोडं आहे. आपल्याला फसवणारे आपल्यापेक्षा जास्त चतुर असतात. आपलं चातुर्य किती आहे मला सांगा. म्हणून आमच्याकडे कीर्तनकार विनोदाने गोष्ट सांगतात की म्हणतात काही मुलं सुट्टी लागल्यावर गावाकडे रेल्वेने निघाली आणि रेल्वेने निघाल्यावर त्या डब्यात खूप माणसाची गर्दी झाली. पाय ठेवायला जागा नाही. आपण कसं काय जायचं म्हणून त्यातलं एक जास्त हुशार नाही का वंशात तो हुशार होताच पण लबाड नाही का. हुशारी सुद्धा लबाडीने युक्त असणार आहे. त्यानं काय विचार केला पोरांना जमवलं. मला 10-15 पोरं होते म्हणलं काहीच काळजी करू नका, तुम्हाला मी बसायला जागा देतो, फक्त तुम्ही माझ्या पाठीमागे चला आणि मी जसं म्हणतो तसं फक्त पायरीवर चढून मी म्हणतो तसं म्हणा. आणि तो पायरीवर चढला आणि बसलेल्या लोकांकडे बघून हात करून म्हणला ह्या डब्यात साप निघाला ओरडा लागले. मग साप निघाला म्हणल्यावर बाकीचे सगळे प्रवासी आपापलं सामान घेऊन खाली निघाले. सगळे गेले खाली बसले आणि हे सगळे 10-15 जे पोरं होते ते निवांत एका बाकड्या घेऊन झोपले. आणि झोपल्यानंतर त्यांना झोपा लागल्या नाही का. अशा लोकांना झोपा लवकर लागतात. म्हणून झोपा कोणाला कशा लागतात ते सांगता येत नाही बरं का. काहींना कीर्तनात लागतात नाही का. काहींना असं होतं की असं म्हणतात की काही लोक आहेत ना झोपल्यावर अंग टाकल्यावर झोपी जातात, पण काही झोपी गेल्यावर अंग टाकतात नाही का. म्हणजे झोपण्याचे प्रकार आहेत. म्हणजे ते रेल्वेत पडून तर नाही तर सगळे झोपले. झोपल्याबरोबर 2-4 तास निघून गेले आणि 2-4 तासाने जाग आल्यावर सगळे उठल्यावर बघायला लागले बाहेर कुठपर्यंत आली बरं रेल्वे, कुठपर्यंत आली रेल्वे. त्यांनी बघितलं ते तसंच दिसतंय तिथलं म्हणून म्हणून खाली विचारलं म्हणजे हे कसं काय कुठपर्यंत गेलं म्हणजे कुठंच गेले नाही. डबा येतच आहे कारण या डब्यात साप निघाल्यामुळे त्याचं कनेक्शन तोडलं रेल्वे निघून गेली म्हणले. मग त्याच्यात कोण फसलं मला सांगा. आपलं चातुर्य आपल्याला समाजामध्ये त्या समाजाला फसवणे सुद्धा त्याला की जर राहत नाही. भगवान चतुर आहे त्याला फसवता येत नाही म्हणून त्याला एक शब्द वापरला चतुरा तो शिरोमणी. चतुरांचा शिरोमणी असल्यामुळे त्याला चातुर्य भाव ज्याला म्हणतात तो. म्हणून मला फक्त ह्याला आणखीन एक 2 मिनिटांमध्ये याचं आपल्याला आणखीन विश्लेषण करायच्या दृष्टीने 2 दृष्टीने त्याचं विश्लेषण करण्याचा भाग आहे. पहिली गोष्ट आहे या चातुर्याला म्हणतात की कृती कळावी आणि त्या कृतीच्या पाठीमागची भावना कळावी. ज्यावेळेला कृतीच्या पाठीमागची भावना कळते आणि कृती कळते, नुसती कृती कळून चालत नाही आणि नुसती भावना कळून चालत नाही, दोन्ही कळावं लागते. आपल्याला नुसती वरपांगी जर एखाद्या माणसाची कृती कळाली तर कृतीच्या पाठीमागे असलेली भावना जर कळाली नाही तर घोटाळा होतो नाही का. म्हणून बघा दृष्टांत सांगितला जातो आमच्याकडे विनोदाने की पाणी आणि चिखल झाले असल्यामुळे साहेबांची गाडी त्याच्यात फसल्याबरोबर
शेजारून माणसं पळत आली, 5-7 माणसं, आणि त्यांनी ढकलाढकली करून ती गाडी त्या चिखलातनं बाहेर काढून दिली साहेबांना. आणि साहेब इतके खुश झाले, म्हणजे बाबा खेड्याची माणसं किती चांगली आहेत, लोकांना मदत करतात. आणि मग त्यांनी आपले पैसे काढले, काही पैसे त्याला मोजून त्यांनी पाकिटातले काढून त्या 2-3 लोकांच्या हवाली केले, 2-4 लोकांच्या. लय आता भरपूर मदत केली, चांगले उपकार झाले. ते निघाले खुशीत. आणि निघाल्यावर मग साहेब बसल्या बसल्या गाडीकडे जाता जाता बसल्या बसल्या विचार करायला लागले गाडीमध्ये की अरे ह्या माणसांचा व्यवसाय काय असावा बरं. म्हणून त्यांनी हाक मारले, ओ इकडे या म्हणजे. का नाही म्हणजे तुम्ही राहता कुठे? म्हणजे काय इथे आमच्या झोपड्याच आहेत राहायच्या. बरं म्हणजे व्यवसाय काय करतात? म्हणजे काय नाही, चिखलात गाड्या रुतल्या फसल्या की आम्ही काढून देतो, एवढाच आमचा व्यवसाय. मग साहेब हुशार होता ना, शहरातलाच माणूस होता, त्यानं हुशारीने विचारलं. म्हणल्यावर मला एक शंका आहे. म्हणजे काय? काय नाही म्हणले, पावसाळ्यात चिखल होईल इथं, पण उन्हाळ्यात हा चिखल जर वाळला तर ते म्हणजे ते तर मग विशेष आहे. हा चिखल आम्ही वाळूनच देत नाही, सारखं पाणी सोडतो म्हणजे. आता मला सांगा ह्याच्यात काय झालं बरं? ह्याच्यात काय? ह्याच्यात फक्त कृती कळली, पण कृती पाठीमागचा भाव कळला नाही. विठ्ठला कृती आणि भाव ज्याला कळतो त्याला खऱ्या अर्थाने चतुर म्हणतात बरं का. बऱ्याच वेळेस आपल्याला कृती कळते पण भाव कळत नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांना अभंग लिहावं लागले. महाराजांचे 2 अभंग आपल्या व्यवहारातले, आणि ते आपल्याला सगळ्याला माहिती आहे. मोले घातले रडाया नाही आसू नाही माया. मुलांना माणसं रडायला लावली. तुम्ही म्हणणार ना अजून आपल्या खेड्यात परिस्थिती झाली नाही, पण शहरात आली बरं का. मुंबई सारख्या दिल्ली सारख्या ठिकाणी आता दुकानं निर्माण झाली, आणि टेस्टीचं कर्म करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात शेवटचं कर्म करायला त्या सगळ्या त्या दुकानात मिळतात. अगदी रडणाऱ्या माणसाच्या सहित मिळतात. आणि मग तिथं आता कदाचित असे बोर्ड येऊ शकतील. कसे माहिती का? काय बोर्ड येतील? माणसांचे रेट दिले जातील, रडणाऱ्या माणसाचे भाव फलक त्याला म्हणतात नाही का. खालच्या स्वरात रडणारे कमी भावात, वरच्या स्वरात रडणारे जास्त भावात, उंच स्वरात नाही का. आणि मग किती पाहिजेत बा त्यांचे? तुम्हाला 5 पाहिजेत का 7 पाहिजे तुम्ही ठरवायचं. एखादा माणूस गेला आणि म्हणजे आमच्याकडे आता विरुद्ध म्हातारे आमचे आणि त्या ठिकाणी गेलेली आहे, आम्हाला माणसं पाहिजे. म्हणजे किती? 5 घ्या. 5 माणसाने आल्याबरोबर ते गेले त्या माणसाच्या घरी, यजमानाच्या घरी. आणि यजमानाच्या घरी बॅगा बेगी घेऊन याची 5 माणसाची कंपनी चालली. आल्याबरोबर ते म्हणले आता असं करा, आमच्या चहा पाण्याची नाश्त्याची सोय करा. अगोदर त्याने खुली जाऊन नाश्ता चहा पाणी भरपूर केलं आणि म्हणजे चला आता. पुढे गेले आणि मालकाला विचारलं, मालक करायची का सुरुवात? ते म्हणलं नाही अजून माणसं येऊ दे ना. म्हणजे माणसं कुठं आली? आता ही अशी परिस्थिती आहे. म्हणून महाराज म्हणले रडत असली माणसं तरी त्याच्या पाठीमागचा भाव ज्याला जाणता येतो. मुले घातले रडाया नाही असू नाही माया. मुलांना रडायला लागलं. हे जसं कळलं तसं तुकाराम महाराजांनी आणखीन एक गोष्ट सांगितली बरं का. आणि ती आपल्या व्यवहारातली आहे. सासूसाठी रडे सून नाही का. अंतरीचा भाव भिन्न. महाराज म्हणतात भाव ज्याला कळाला ना त्याला खऱ्या अर्थानं कृती कळते, भाव कळते, त्याला चतुर म्हणायचा. सासूसाठी एखादी सुनबाई मोठ्याने रडायला लागली तर त्यातला भाव कळायला पाहिजे ना. मोठ्याने रडायला लागलेली सुनेच्या अंतःकरणात काय भाव होता? म्हणजे सासूबाई जायचंच होतं तर एवढा उशीर का केला नाही का. काय असा जर भाव असेल तर त्याचा उपयोग नाही का. बऱ्याच वेळेला असं म्हणतात आमच्याकडे कीर्तनकार सांगताना म्हणतात एक सुनबाई सासूबाईच्या कमरेला मिठी मारून 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 रडत होती मोठ्याने. आणि तुम्ही गेला, आता माझं कसं होणार? तुम्हाला जायचं होतं तर मला घेऊन जायचं, एकट्या कशा चालल्या? मोठ्या रडत होते ना असं बोलायला लागला. तर त्यात शेजारीन जी तिची मैत्रीण होती ती आली लांबूनच दृश्य बघत होती. म्हणजे आज असा फरक काय झाला? हे कधी कोणाशी एकमेकाशी दोघी बोलल्या नाही, त्यांच्यामधून कधी विस्तव गेला नाही, त्यांचं भांडण होतं. एवढं प्रेम कसं काय आलं? म्हणजे एवढी रडायला कशाला लागली का बा? आणि म्हणून ती कमरेला मिठ्या मारून रडत होते. हळूच मी आपल्या मनातली शंका दूर व्हावी म्हणून मैत्रीण तिच्याजवळ गेली. म्हणजे कागं एवढं प्रेम उत्पन्न झालंय का? आतापर्यंत तू बोललीच नाही, त्यांना काय दिलं तर नाही, तुमचं ते इतकं वाकडं होतं, एवढं कमरेला मिठी मारून रडते, एवढं दुःख झालं का? ते हळूच कानात म्हणते, तुला म्हणून सांगते मी दुःख झालं म्हणून रडत नाही, पण सासूबाईने कमरेला चाव्या कुठे ठेवल्या हे बघायचं काम चाललेलं. असं झालं तर कीर्तन होतं बरं का. ते कीर्तन होत नाही, असं थोडंच झालं तर म्हणजे बरं झालं ते कीर्तन चांगलं झालं. का बरं? त्याचं कारण महाराज म्हणतात हे ह्या भाव आहे जी कृती आहे, ह्या दोन्ही गोष्टी ज्याला करतात त्याला चतुर म्हणतात. कृतीच्या पाठीमागचा भाव पण कळायला पाहिजे.
आणि कृती पण कळाली पाहिजे. हे फक्त देवाला कळतं, आपल्याला फक्त कृती कळते म्हणून आपण चतुर होत नाही. आपल्याला कृतीच्या पाठीमागचा भाव काय लपलाय हे कळत नसल्या कारणानं महाराज म्हणतात तो कसा आहे, देव चतुर जाणून अंतर्वर्त कसे आपल्या मनात जे चाललंय ते त्याला कळतं. आणि एवढं सगळं असलं तरी देवाच्या ठिकाणी अजून एक विशेष गुण आहे, तो हे सगळं करतो पण सगळ्यापासून अलिप्त निराळा राहतो. ही गोष्ट शेवटच्या देव निराळा, 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 Yeah.
सोडायचं 11 म्हणजे ही वेळ अशी आहे शब्दशः अर्थ जर करायचा झाला तर आ करा म्हणजे आ करा म्हणजे आ करा उघडा नाही का सकाळची 11 आ करायला ते भुकेने आणि रात्रीची 11 झोपेने माणसं जांभळी देताना हा करतात मोठ्याने नाही का सुदैवाने अजून इथून काही झालं नाही पण तरी जांभळीच्या निमित्तानं जांभळी देण्याच्या निमित्तानं श्रोता ज्या वेळेला आपलं तोंड उघडतो त्यावेळेला त्याला असं सांगायला लागतंय की जांभळीच्या निमित्ताने आमचं तोंड उघडलेलं आहे आता तुमचं तोंड बंद करा नाही का असा अर्थ त्याचा म्हणून आता आपल्याला थांबायची वेळ आली अभंगाचा शेवटच्या चरणाचा अर्थ शब्द असा सांगतो तो अर्थ असा आहे की महाराज म्हणतात देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे याचं विश्लेषण आपल्याला 2 शब्द सांगतो मी कीर्तन शेवा थांबवतो 2 शब्द तसं भगवान म्हणतात मी करता होत नाही मी भोगता होत नाही तर मी होतो तो साक्षी होतो म्हणून साक्षी भावानं देव सगळीकडे बघतो तो मी कधीच म्हणत नाही राम प्रभू पूर्ण रामायणामध्ये मी जगाचा निर्माता विश्वाचा शास्ता नियंता करता नाही का कर्तुम शक्तिमान असणारा मी भगवान अकुंठी सत्तावाला परमात्मा आहे असं रामायणात कुणालाच कधी सांगत नाही त्या ठिकाणी ते मी केलं म्हणत नाही किंबहुना हे माझ्यामुळे झालं असं म्हणत नाही आणि ते फक्त साक्षी भावान आहे म्हणून माणसानं करता व्हावं माणसानं भोगता व्हावं का साक्षी व्हावं या 3 गोष्टी शास्त्राने सांगितल्या त्यात साक्षी भाव जो आहे तो निराळा राहतो सगळं करतो पण कर्म करी सगळे परी कर्मबंधांकडे कर्माची बंधनं त्याला लागू होत नाही भगवान या दृष्टीने सगळं करतो पण सगळ्यापासून साक्षी भावांना अलिप्त राहतो म्हणून त्याला म्हणतात देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे जाणता आहे चतुर आहे आणि सगळ्यापासून तो निराळा आहे आणि ह्या 3 गुणांचा विचार या ठिकाणी केला अल्पमतीप्रमाणे जेवढा भाव आपल्या पुढे प्रदर्शित करता आला तेवढा शब्दाच्या द्वारे या अभंगाचा भाव आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे अभंगाचा भाव झाला असं समजून सगळ्यांनी एकदा प्रेमानं Para
शांतता राहा. या ठिकाणी हरिभक्त परायण ब्रह्मवृंद, या ठिकाणी पुंडे महाराज हे व्यवसाय मी वकील आहे, पण अहंकार अजिबात ना. मी वकील आहे. थोडा वेळ आपल्याला थोडं पदवी असते की आपण म्हणतो कीर्तन कसं करायचं, भजन कसं करायचं, पण सर्व अहंकार सोडून सांगायचं विशेष म्हणजे कोर्टाच्या समोर महाराजांनी सप्ताह केला. कर्जतमध्ये कोर्टाच्या समोर सप्ताह केला. असे महात्मे या ठिकाणी आपल्याला ह्या कमिटीने निवडले, त्याबद्दल कमिटीचा धन्यवाद. हे पहा, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्हाला वाटलं असेल की महाराजांनी हसावलं नाही. का हसावलं नाही? की आपल्या जीवनातच हसू झाले. आणि एखाद्याने जास्त रडवलं तर महाराजांनी खूप रडवलं. आपण जीवनभर रडत आलोय. हसवणे आणि रडवणे हा कीर्तनचा विषय नाही. आपण त्या देवाजवळ कसं जाता येईल हेच महाराजांनी सांगितलं की देव किती चतुर आहे हे महाराजांनी अगदी आपल्या उत्कृष्ट भाषेतून वर्णन केलंय. महाराजांचं या ठिकाणी वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, कमिटीच्या वतीने आणि सर्व श्रोत्याच्या वतीने महाराजांना या ठिकाणी धन्यवाद. उद्याची असणारी कीर्तन सेवा हरिभक्त परायण नंदकिशोर महाराज पवार, तर उद्या तुम्हाला भरपूर हसा भेटणार आहे, हे चिंता करू नका. हे पहा, उद्याची सेवा हरिभक्त परायण नंदकिशोर महाराज पवार. उद्याचा नाश्ता सोमवारना बाळासो लक्ष्मण शेंडे यांचा नाश्ता राहील. दुपारचं जेवण हरिभक्त परायण दादासो धोळा जिटे यांचं राहील. संध्याकाळची पंगत हरिभक्त परायण सुरेश संत सेंगे यांची राहील. हे सर्वांनी नोंद घ्या. हे पहा, भजन मालिका आणि काकडा मालिका स्वतः आता पुण्य महाराज यांनी लोकांना वाटण्यात